मिळतो. तर या सूर्याचा उपग्रह पृथ्वी आहे. पृथ्वीचा उपग्रह काय आहे? चंद्र. अति छान आहे. तर ह्या तिघांच्या संबंधाचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो आणि चंद्राच्या वेगवेगळ्या गती कोणत्या आहेत याविषयीची माहिती आपल्याला आजच्या तासाला बघायची आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे मी तुम्हाला बघा एक चित्र दाखवते यंत्र दाखवणार आहे. त्यांनी आता लावलं आणि हा आहे चंद्र. हे बघा यंत्र तुमच्या लक्षात आलं असेल की ही पृथ्वी जी आहे ती पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे. सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना दिसतं की ही पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. आता इथे बघा हा पृथ्वीचा अक्ष दिसतो, त्याला पृथ्वीचा आस म्हणतो. म्हणजे एक काल्पनिक असा बिंदू असतो, त्या बिंदूवरती ही पृथ्वी फिरत असते, त्याला आपण अक्ष असं म्हणतो. आणि स्वतःभोवती फिरण्याची जी गती आहे त्याला अक्षीय गती असं म्हटलं जातं. आता याचा जो मार्ग आहे बघा, हा जो मार्ग आहे तो लंबवर्तुळाकार असतो. पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा मार्ग कसा आहे? लंबवर्तुळाकार आहे. त्याला काय म्हणतात तर पृथ्वीची परिभ्रमण गती असं म्हटलं जातं. आणि हा फिरण्याचा जो मार्ग असतो त्याला काय म्हणतात? कक्षा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कक्षा असतो. आणि विशिष्ट मार्गाने फिरत असल्यामुळं त्याला पृथ्वीची कक्षीय गती असं म्हटलं जातं. सगळ्यांच्या लक्षात आलं? आता ही पृथ्वीची जशी अक्षीय गती असते तशीच चंद्राची पण अक्षीय गती आणि कक्षीय गती असते. आता यामध्ये बघा तुम्ही बघा हा चंद्र काय करतोय? हा पृथ्वीभोवती फिरतोय. आता याला पण बघा एक तुम्हाला अक्ष दिसतोय, तो स्वतःच्या अक्षाभोवती पण फिरत असतो. ज्याप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरते तसंच चंद्र स्वतःच्या अक्षाभोवती फिरतो. आता यामध्ये मला अगोदर सांगा की पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ लागतो बरं? 24 तास. त्याला आपण काय म्हणतो? परिवलन का परिभ्रमण? परिवलन. अगदी बरोबर आहे. आणि सूर्याभोवती फिरायला किती वेळ लागतो? 365 दिवस आणि 6 तास. लक्षात ठेवायचं 365 दिवस आणि 6 तास. त्याला आपण वर्ष असं म्हणतो. त्याप्रमाणे चंद्र देखील काय करतोय? ही चंद्राची काय आहे? अक्षय. जसं आपल्याला बघितलं की पृथ्वीला अक्षय तसं चंद्राला पण अक्षय. चंद्र देखील काय करतोय? स्वतःभोवती फिरतोय, त्याला चंद्राची अक्षीय गती असं म्हणतो. आणि पृथ्वीभोवती जो फिरतोय त्याला काय म्हणतात? चंद्राची कक्षीय गती असं म्हटलं जातं. आता मला सांगा बरं अक्षीय गती म्हणजे काय? कशाला म्हणायचं? चंद्राची अक्षीय गती कशाला म्हणायचं? बरोबर. कुठून उत्तर द्यायचं? कोण सांगते? बरोबर सांगितलं. चंद्राचं स्वतःभोवती फिरणे. आणि कक्षीय गती कशाला म्हणायचं?
बघितलं की चंद्राची अक्षीय गती म्हणजे काय आणि कक्षीय गती म्हणजे काय. आता यामध्ये चंद्राची अक्षीय गती आणि कक्षीय गती जर बघितलं तर त्यामध्ये फारसं अंतर नाही. म्हणजे परिभ्रमण गती आणि परिभ्रमण गती यामध्ये फारसं अंतर नाही. का अंतर नाही तर चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास 27.5 दिवस लागतात. किती? 27.5 दिवस. आणि चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला 29.5 दिवस लागतात. किती? 29.5. आपण पूर्णांकात म्हणून 30 दिवसाचा महिना गृहीत धरतो, कारण सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते म्हणून वर्ष होतं आणि चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो म्हणून महिना होतो. हे 29.5 अंश म्हणून 29.5 मुळे आपण पूर्णांकात 33 लिहितो म्हणून एक महिना, 30 दिवसाचा एक महिना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की ही परिभ्रमण गती आणि परिभ्रमण आणि परिवलन या गती सारखीच असते. मला हे सांगा की चंद्र हा सूर्याभोवती फिरतो का? नाही फिरत. हो बरोबर. बघा इथं निरीक्षण करा. दोन सांगते दिसतंय का सगळ्यांना? फिरतो. म्हणजे प्रत्यक्षपणे जरी तो सूर्याभोवती फिरत नसला तरी अप्रत्यक्षपणे पृथ्वीभोवती फिरता फिरता बघा तो सूर्याभोवती फिरत असतो. आणि जी बाजू प्रकाशात येते त्याला आपण सगळ्यांना माहिती की चंद्राची जी बाजू प्रकाशात येते त्या ठिकाणी काय असतो? दिवस असतो. आणि अंधारात गेलेली बाजू जी असते त्या ठिकाणी रात्र असते. बघा प्रत्येक दिवशी आपल्याला दिसतंय की त्याचा थोडा थोडा अर्धा भाग आपल्याला कशामध्ये दिसतोय? सूर्याच्या समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की परिभ्रमण गती म्हणजे काय आणि परिभ्रमण गती म्हणजे काय. आता यामध्ये बघा मी तुम्हाला एक आधी केलेलं आहे. तर सुरुवातीला 3 मुलांनी पुढे यायचंय. कोण पण येते? हे पटकन या पटापट. चला एका मध्ये उभं राहायचं. सूर्य पृथ्वी आहे आणि चंद्र. सूर्याच्या मध्ये उभं राहायचं. पृथ्वी तिथे उभं राहायचं आणि चंद्र तिकडे वाटते. पृथ्वीमध्ये उभं चंद्र तिकडे उभं राहायचं. आता स्वतःभोवती फिरायला सुरुवात करायची. कुठल्या बाजूनी? आपल्या घड्याळाची काटे असतात त्याच्या विरुद्ध बाजूने. म्हणजे आता घड्याळाचं काटे आपलं असे फिरतात ना, असे फिरतात. आता सांगा बरं मला सगळ्यांनी बघायचं काय काय करताय. तू काय फिरलाय? तू आधी स्वतःसोबत फिरत का? बघा आता यामध्ये तुम्हाला असं दिसेल अरे चंद्र तिकडे तिकडे बघा हळूहळू फिरायचंय. पृथ्वीच्या गतीपेक्षा चंद्राची गती कशी असते? मंद असते. त्यामुळं काय फिरताना लक्षात ठेवायचं की पृथ्वीपेक्षा आपण हळूहळू फिरायचं आहे. लक्षात आलं? तर ही जी गती आहे हे असं फिरत फिरत काय होतं की एक प्रदक्षिणा पूर्ण केली की काय होतं? 1 वर्ष होतं. पृथ्वीने प्रदक्षिणा एक पूर्ण केलं की वर्ष होतं. आणि चंद्राने पृथ्वी भोवती एक प्रदक्षिणा पृथ्वीच्या भोवती फिरतो दाखवतो. सरळ फिरत झालं असं फिरत जायचं आणि असं एक वेळी सगळ्यांच्या लक्षात आलं की कसा सूर्याभोवती पृथ्वी कशी फिरते आणि पृथ्वीभोवती चंद्र कसा फिरतो. थोडक्यात आपल्याला हे केलं. आता आपण जर बघितलं मगाशी आपण बघितलं की पृथ्वी काय करत असते? त्या सूर्याभोवती फिरत असते. त्यावेळेस चंद्र देखील काय करतोय? पृथ्वीभोवती फिरतोय. आता ही फिरण्याची गती जी आहे ती सगळीकडे सारखी नसते.
आकृती केलेली आहे. तर यामध्ये बघा की हा चंद्र पृथ्वीभोवती फिरत आहे. पृथ्वीभोवती फिरत असताना अंतर सर्वत्र सारखं नाही. सगळ्यांना दिसतंय हे अंतर सर्वत्र सारखं नाही. बघा या ठिकाणी अंतर हे कमी दिसतंय, म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर हे कसं आहे, कमी आहे. त्याला चंद्राची उपभू स्थिती असं म्हणतात. काय म्हणतात? उपभू स्थिती. कशाला म्हणतात? चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर कमी असतं आणि ते एकमेकांच्या जास्तीत जास्त जवळ असतात, त्यावेळेस त्याला चंद्राची उपभू स्थिती असं म्हटलं जातं. आता यामध्ये चंद्राची उपभू स्थिती यातलं अंतर किती आहे, तर सुमारे 3,56,000 किलोमीटर इतकं अंतर या पृथ्वी आणि चंद्रामध्ये आहे. आणि ह्या अंतराच्या मानाने जर बघितलं तर हे अंतर कसं आहे, कमी आहे. आता ही चंद्र फिरत फिरत पृथ्वीभोवती इकडे आला की काय होतं की ही लंबवर्तुळाकार फिरण्याची गती असल्यामुळं काही ठिकाणी तो जवळ येणार आहे, काही ठिकाणी तो लांब जाणार आहे. इथं काय झालेलं आहे की चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर हे वाढलेले आहे. तुम्हाला दिसतंय बघा, हे अंतर कमी, हे अंतर कसं झालंय, वाढलेलं आहे. चंद्राच्या ह्या स्थितीला आपण कोणती स्थिती म्हणतो, तर अपभू स्थिती असं म्हटलं जातं. आता हे अंतर किती आहे, तर सुमारे 4,07,000 किलोमीटर इतकं अंतर आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा हे अंतर कसं आहे, जास्त आहे. त्या स्थितीला चंद्राची उपभू स्थिती असं म्हणतात. आता मला सांगायचे की उपभू स्थिती म्हणजे काय आणि अपभू स्थिती म्हणजे काय. अगदी बरोबर आहे. आणि उपभू स्थिती म्हणजे काय, चंद्र पृथ्वीच्या लांब असतो किंवा चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर जे आहे ते जास्तीत जास्त अंतर असतं. सगळ्यांना लक्षात आलं उपभू स्थिती आणि अपभू स्थिती. तर यामध्ये तुमच्या लक्षात येत असेल की चंद्रकला कशाला म्हणायचं, माहिती आहे? चंद्रकला तुम्ही 5वी मध्ये शिकलेला आहात. सांगा बरं चंद्रकला कशाला म्हटलं जातं, कोण सांगताय मला, कुणाच माहित नाही. तुम्ही जर आकाशामध्ये कधी निरीक्षण केलेलं आहे का, चंद्राचा आकार जो आहे तो आकार काय होत आहे, काही वेळा क्रमाक्रमाने वाढत जातो आणि काही वेळा क्रमाक्रमाने कमी होत जातो. त्याला चंद्रकला असं म्हटलं जातं. आता यामध्ये काय दिसतंय बघा, यामध्ये काय दिसतंय बघा, अमावस्या, पौर्णिमा आणि अष्टमी, 3 त्याचं काय केलेलं आहे, चंद्राची ही दाखवलेली आहे. आता यामध्ये बघा हा चंद्राचा भाग हा सूर्यप्रकाशाच्या समोर आलेला आहे आणि त्यामुळे सूर्यप्रकाशाच्या समोर असल्यामुळं समोरचा भाग हा काय झालेला आहे, प्रकाशित दिसतो आणि मागचा भाग हा अंधारामध्ये गेलेला आहे. मग अशा आपण बघितलं की निम्मा भाग हा प्रकाशात येतो आणि निम्मा भाग हा अंधारात जातो. आता हा ही जर लाईट असेल तर मी अशी उभी राहिली, समजा ती लाईट म्हणजे सूर्य आणि मी म्हणजे
चंद्र आहे असं समोर घडलं तर काय होतं की माझ्या समोरचा भाग हा प्रकाशित दिसतो, मागचा भाग काय होतो अंधारामध्ये जातो. त्याप्रमाणे त्या ठिकाणी काय केलं हा भाग हा अंधारात जातो. आपण जर हे पृथ्वीवरून जर बघितलं तर तो आपल्याला हा भाग अंधारामध्ये असलेला दिसतो आणि म्हणून हा भाग पृथ्वीवरून चंद्र दिसतच नाही, म्हणून तिथं आपण अमावस्या आहे असं म्हणतो. आता अमावस्येनंतर काय होतं की पौर्णिमेपर्यंत हळूहळू हा प्रकाशित भाग जरासा वाढत 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 जातो. तुम्ही जर अष्टमीला निरीक्षण केलं तर अष्टमीला तुम्हाला अर्धा चंद्र बघायला मिळतो. त्याच्यानंतर काय होतं की आता इथून सुरुवात केली, आता हे इथून आपण जर सुरुवात केली की हळूहळू काय झालेलं आहे प्रकाशित भाग हा वाढत 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 गेला आणि इथं पौर्णिमेच्या दिवशी काय दिसतोय आपल्याला पूर्ण चंद्र दिसतोय. याचं कारण काय होतं की त्या दिवशी पौर्णिमेला चंद्र जो आहे तो सूर्याच्या विरुद्ध बाजूला असतो, त्यामुळे आपल्याला तो पूर्ण चंद्र दिसतो, त्यामुळे इथं पौर्णिमा आहे. आता यामध्ये बघा इथून अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा काळ याला 15 दिवस लागतात. आपण म्हणतो की प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी इथपर्यंत की अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्थी आणि मग पौर्णिमा. म्हणजे हे सगळं करायला अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत यायला किती दिवस लागतात? 15. म्हणजे त्या दिवशी काय होतं की सूर्याचा भाग हा थोडा 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 प्रकाशित होत जाऊन पौर्णिमेला आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो. आता ह्या 15 दिवसाला आपण काय म्हणतो? पक्ष असं म्हणतो. काय म्हणतो? पक्ष. काय? पक्ष. कक्ष काय? पक्ष. पक्ष असं म्हणतो आणि म्हणून त्याला काय म्हणतात? हा शुक्ल पक्ष म्हणून मानला जातो. म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? शुक्ल पक्ष. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत काय होतं की चंद्राच्या कला हळूहळू वाढत जातात. अष्टमीला काय होतं की अर्ध चंद्र दिसतो आणि पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो. त्यानंतर पुढे पौर्णिमेच्या पासून पुढे हळूहळू काय होतं की प्रकाशित भाग हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. जो प्रकाशित भाग आहे चंद्राचा तो कमी कमी व्हायला सुरुवात होऊन अमावस्येपर्यंत काय होतं की मग आपण सांगितलं अमावस्येला आपल्याला चंद्र अजिबातच दिसत नाही. म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत काय होतं की प्रकाशित भाग हा हळूहळू कमी कमी होत जातो. म्हणजे अंधाराकडे जाणारा असा जो भाग आहे म्हणून त्याला म्हणतात कृष्ण पक्ष. ह्याला पण किती दिवस लागतात? किती दिवस लागतात? 15 दिवस लागतात. म्हणून त्याला काय म्हणतात? कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष असं म्हटलं जातं. आणि शुक्ल पक्ष अधिक कृष्ण पक्ष लक्षात आलं की हे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष बरोबर एक महिना होतो. म्हणजे बघा हे 15 दिवस आणि हे 15 दिवस. लक्षात आलं सगळ्यांच्या? विचारला प्रश्न सांगता येईल की काय मी सांगितलं की सूर्य किरणाच्या समोर जो भाग आलेला आहे तो भाग काय होतो? प्रकाशित होतो. त्या ठिकाणी दिवस असतो, इकडच्या बाजूला रात्र असते. त्याप्रमाणे
की सगळं असं चक्र सतत चालू असतं, वर्षभर चालू असतं आणि अशा प्रकारे दर महिना मिळून 12 महिने झाले की आपलं 1 वर्ष पूर्ण होतं. आता ही संकल्पना तुम्हाला सगळ्यांना समजलेली आहे. आता हे जे बघितलं आपण की सूर्य शुक्ल पक्ष, अमावस्या, पौर्णिमा ह्यावेळेस या तिन्हीमध्ये कशा प्रकारचा कोण तयार होत असतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे थोडंसं. बघा ही मी आकृती दाखवलेली आहे. बघा इथं सूर्य आहे, बरोबर आहे, इथं पृथ्वी आहे. आता सूर्याचा प्रकाश कुठं पडतो, इथं मध्ये चंद्र आलेला आहे. इथं वरच्या भागामध्ये चंद्राचा प्रकाश पडतो, कारण चंद्र सूर्याच्या समोर आला की तो भाग कसला असणार आहे, प्रकाशित भाग असणार आहे. मी मगाशी सांगितलं की सूर्याचा समोरचा भाग हा प्रकाशित असणार. मग हा सूर्य ज्यावेळेस इथं सूर्याच्या प्रकाशामुळे काय झालं की इथं चंद्राच्या इथं प्रकाशित भाग दिसतोय आणि मागचा भाग हा अंधारात केलेला आहे. म्हणून बघा खालच्या बाजूला मी काळ्या रंगाने रंगवलेला आहे. आता आपण जर पृथ्वीवरून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसणार आहे की हा जो काळा भाग आहे खालचा तोच भाग तुम्हाला दिसणार आहे चंद्राचा. आणि मग त्यामुळे काय म्हणू आपण त्या ठिकाणी अमावस्या आहे असं म्हटलं जातं. आता अमावस्याच्या दिवशी काय आहे तर सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये जो कोन तयार होतो तो कोन 0 अंशाचा कोन असतो. किती अंशाचा कोन असतो? 0 अंशाचा कोन असतो. आता यामध्ये अमावस्येनंतर आपण मगाशी बघितलं की हळूहळू काय होतंय की चंद्र फिरत 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 काय होतंय इकडच्या बाजूला यायला सुरुवात झाली. मगाशी आपण बघितलं की प्रतिपदा, द्वितीया, तृतीया त्याला प्रत्येक दिवसाला राशी तिथी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? तिथी असं म्हटलं जातं. अमावस्येपासून काय झालेलं आहे, हा चंद्र फिरत 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 इथं आल्यानंतर अर्धा चंद्र दिसतो. मगाशी आपण त्या आकृतीमध्ये बघितलं की अष्टमीच्या दिवशी चंद्र कसा असतो, अर्धा असतो, बरोबर आहे ना, अर्धा असतो. मग हळूहळू काय झालंय की हा फिरत 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 हा इथपर्यंत आलेला आहे. त्याचा प्रकाशित भाग पुढे पुढे पौर्णिमेला आपल्याला काय दिसतंय, इथं आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो. कारण आपण जर पृथ्वीवरून बघितलं तर मगाशी कसं बघितलं की आपण सूर्याचा प्रकाश इथं पडल्यामुळं खालचा भाग आपल्याला हे दिसतोय. पण इथून काय होतं की चंद्रावर प्रकाश पडला की खालचा भाग हा काय झालाय, अंधारात गेलेला आहे. फिरत फिरत आला खालचा भाग अंधारात गेलेला आहे. पण आपण जर पृथ्वीवरून बघितलं तर अंधकाराचा भाग आपल्याला दिसणार आहे का, अंधाराचा नाही. तर आपल्याला काय दिसणार आहे तर प्रकाशित भाग इथं दिसणार आहे. आणि मग त्यावेळेस आपण म्हणतो आज काय आहे, पौर्णिमा आहे. त्यावेळेस आपण जर पौर्णिमेला बघितलं म्हणजे सूर्य आणि पृथ्वी सूर्याच्या विरुद्ध बाजूला काय होत आहे की चंद्र आलेला आपल्याला दिसतो, आलेला दिसतो. म्हणून इथं काय आहे, पौर्णिमा. आता यामध्ये जर आपण कोन बघितलं तर आपल्याला दिसतंय काय तर इथं 180 अंशाचा कोन झालाय. फिरत फिरत आता इथं 270 अंशाचा कोन इथपर्यंत आलाय. मग नंतर काय झालंय की परत पौर्णिमेनंतर हळूहळू काय झालेला आहे, प्रकाशित भाग व्हायला सुरुवात झालेली आहे. ही तर अष्टमी आली आहे. आपल्याला काय करतोय आता अंधाराकडे चाललेलो आहे त्यामुळे इथं अष्टमी आली. अष्टमीला परत अर्धा चंद्र दिसतोय आणि परत काय होतं फिरत 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 अमावस्याला येतोय. आता यामध्ये तुम्ही बघितलं असेल की यामध्ये सूर्य, पृथ्वी अष्टमीच्या दिवशी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये जो कोन तयार झालेला आहे तो 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे. 90 अंशाच्या कोनाला काय म्हणतात, काटकोन. आता इथून बघितलं तर तुम्ही काटकोन तुम्हाला पाहायला मिळेल. हा 90 अंशाचा कोन दिसतोय. त्याच्यानंतर जर शुद्ध पंचमीला, शुद्ध अष्टमीला जर आपण बघितलं तर शुद्ध अष्टमीला पण इथं सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये काय झालेलं आहे, काटकोन तयार झालेला तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी आहे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे तिन्ही सरळ रेषेत ज्यावेळेस येतात त्यावेळेस जुळून होते. पण दरवेळेस अमावस्येला किंवा पौर्णिमेला जुळून होत नाही. का तर दर अमावस्येला आणि पौर्णिमेला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येत नाही. याचं कारण असं आहे की पृथ्वी आणि
चंद्र मगाशी आपण बघितलं की चंद्राची फिरण्याची गती जी आहे ती पृथ्वीपेक्षा कमी आहे. त्यामुळे फिरत असताना पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये 5 अंशाचा कोन असतो. किती अंशाचा? 5 अंशाचा कोन असतो. आणि खूप दिवसांनी मग काय त्यावेळेस फिरत फिरत त्यांच्यातील अंतर कमी होतं आणि सूर्य चंद्र पृथ्वी ज्यावेळेस एका सरळ रेषेत येतात त्यावेळेस काय होतं? ग्रहण होतं. म्हणजे लक्षात काय ठेवायचं की दर अमावस्येला आणि पौर्णिमेला ग्रहण होतं का नाही होत? शेवटी लक्ष कुठे कुठे लक्ष होतं का? दर पौर्णिमेला अमावस्येला ग्रहण होतं का? नाही. बघा लक्ष तुमचं नाहीये. मगाशी मी काय म्हटलं चंद्रग्रहण वगैरे होतं तेव्हा तो भाग आपण नंतर बघणार आहे. फक्त ग्रहण होतंय का नाही ते आपण बघणार. सूर्य आणि चंद्र आणि पृथ्वी हे नेहमीच एका सरळ रेषेत येत नाही. म्हणून ग्रहण दर अमावस्याला आणि पौर्णिमेला होत नाही. लक्षात ठेवायचं. जर विचारला प्रश्न तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. ग्रहण म्हणजे काय? ग्रहणाचे प्रकार हे आपण नंतरच्या तासाला बघणार आहोत. आता तुम्हाला सगळं लक्षात आलंय? काय काय बघितलं आपण आता बघा. आपण सुरुवातीला बघितलं अक्षीय गती. चंद्राचं स्वतःभोवती फिरणं त्याला आपण अक्षीय गती म्हणतो. पक्षीय गती म्हणजे चंद्राचे पृथ्वीभोवती फिरणे. सगळ्यांनी म्हटलं तरी चालेल. किती दिवस लागतात स्वतःभोवती फिरायला? कशाला 29 दिवस? चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यास 29.5 दिवस लागतात. त्याच्यानंतर चंद्राची उपस्थिती म्हणजे अपस्थिती म्हणजे काय? चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर जास्त असते. म्हणजे काय होतं? चंद्र आणि पृथ्वी एकमेकांच्या पासून जास्त अंतरावर असतात. शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत, कृष्ण पक्ष म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत आणि शुक्ल पक्ष अधिक कृष्ण पक्ष म्हणून चंद्र. ही जी आहे चंद्राच्या गतीच्या आधारे कालगणना कशी केली जाते या सगळ्याविषयीची आपण माहिती पाहिली. म्हणजे चंद्राच्या गतीचे जे काही परिणाम होतात मानवी जीवनावर त्याचा अभ्यास आपण थोडक्यात केलेला आहे. सगळ्यांना समजलं? मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार. पहिला प्रश्न कोण वाचतंय? कोण सांगते त्याचं उत्तर? चंद्राची उपस्थिती म्हणजे स्वतःभोवती फिरणे. चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो. अगदी बरोबर आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ असते. चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो. ते सांगितलं सगळ्यांना समजलं? दुसरा प्रश्न आहे शुक्ल पक्ष व्याख्या सांगा. कोण सांगते? मला मी लिहिलेली होती. कोण सांगते मला? शुक्ल पक्ष अधिक कृष्ण पक्ष बरोबर. शुक्ल पक्ष आणि अधिक कृष्ण पक्ष अधिक चंद्र. शुक्ल पक्षाची व्याख्या मी फळ्यावर लिहिली होती. कुणाला लक्षात आहे का? अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत. अगदी बरोबर आहे. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा काळ. हा मगाशी आणखी कोण राहिलं होतं? चुकलं कोणाचं होतं? सगळ्यांच्या लक्षात घे. परत एकदा सगळ्यांनी म्हणा. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कृष्ण पक्ष.
180 अंशाचा कोन असतो हे लक्षात ठेवायचं. तुम्ही मगाची आकृती बघितलेली होती. कोण शुक्ल अष्टमी आणि कृष्ण अष्टमीला 90 अंशाचा कोन असतो. लक्षात आलं सगळ्यांना? गुरुपाठ सांगते आता. सगळ्यांनी रोज काय करायचं, आता पावसाळ्याचे दिवस आहे पण रोज आकाशामध्ये बघायचं चंद्राच्या कला कशा कशा बदलत जातात. पौर्णिमेला चंद्र कसा दिसतो, अमावस्येला कसा दिसतो, हे सगळं